जागतिक धम्म परिषदेचा धम्म रॅली ध्वजारोहणाने शुभारंभ। मूकनायक फाउंडेशन धम्म बांधवांच्या सहकार्याने सलग दुसऱ्या वर्षी आयोजन। बुलढाणा या ऐतिहासिक भूमीत 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता धम्म रॅली आणि धम्म ध्वजारोहणाने जागतिक बौद्ध धम्म परिषदेचा शुभारंभ झाला। मूकनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश पवार यांनी धम्म बांधवांच्या सहकार्याने सलग दुसऱ्या दिवशी जागतिक स्तरावरील बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले आहे। शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्रांगणावर ही धम्म परिषद पार पडत आहे। पूज्य भंते ज्ञानज्योती महाथेरो यांच्यासह भिक्खू संघांचे प्रवचन आयोजित केले आहे। परिषदेच्या निमित्ताने मलकापूर रोडवरील आंबेडकर नगर येथील महामानवांच्या 3 पुतळ्यांपासून धम्म रॅली काढण्यात आली। शहरातील प्रमुख मार्गावरून कार्यक्रमस्थळी भिक्खू संघाचे आगमन झाल्यानंतर धम्ममय वातावरणात स्वागत करण्यात आले। या ठिकाणी भंते यश थेरो यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले। स्वागत समारंभानंतर मूकनायक फाउंडेशन पुरस्काराचे सतीश पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले। यानंतर भिक्खू संघाकडून धम्मदेसना देण्यास प्रारंभ झाला। या परिषदेत धम्म उपासक उपासिका हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत। वंदामि चेतियं सर्वं सब्बठानि सकलं सदा यस्य मूले निसिन्नोव संवारि विजयं पतो संवं भगवतो सावक संघो आहुनेयो मेरे स्वामी भगवान बुद्ध जी ने सभी राग द्वेष मोह को नष्ट किए, सभी कुशल धर्मों को बढ़ाए, अपने